होगा। दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज़ नेटवर्क। अभी मैं इस वक्त जिला परिषद कार्यालय गोंदिया के सामने मौजूद हूँ। यहाँ पर आप देख सकते हो 26 फरवरी से लेकर 29 फरवरी तक के जो कि ग्राम पंचायत कर्मचारियों का काम बंद आंदोलन शुरू है। हम इनसे जानने का प्रयास करेंगे, क्या बताना चाहोगे जिस तरीके से काम बंद आंदोलन शुरू है। जय महाराष्ट्र। मी मनोहर श्रीरामजी मेश्राम, कामगार सेना 58-25 जिल्हाध्यक्ष गोंदिया। आम्ही या ठिकाणी दिनांक 26/2/2024 पासून ते 29/2/2024 पर्यंत हे 4 दिवसीय काम बंद आंदोलन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत, काही समस्या आहेत, शासन स्तरावरचे आहेत, ग्रामपंचायत स्तरावरचे आहेत। त्या पूर्ण झाल्या नाही, त्या पूर्ण होण्याकरिता व शासनाच्या निदर्शनास आणण्याकरिता आम्ही हे काम बंद आंदोलन केलेले आहे। आम्ही जेव्हापासून ग्रामपंचायतीला काम करत आहोत, आमच्या खूप समस्या आहेत, अडीअडचणी आहेत। त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर समाधान होत नाही, सुटत नाही। त्याच्या जिम्मेदार व्यक्ती म्हणून शासनाने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद स्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना नियुक्त केलेले आहेत। पण आमच्या कुठेतरी आम्हाला एक दाबल्या गेलेल्या आहे, आमच्या समस्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। त्याकरिता आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद समोर 26 तारखेपासून बसलेलो आहोत। आजचा हा 4था दिवस आहे। आमच्या शासन स्तरावरच्या काही प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला ज्याप्रमाणे जिल्हा परिषदच्या 4th श्रेणीच्या कर्मचारी आणि नगरपालिकेच्या 4th श्रेणीच्या कर्मचारी यांना शासन एका बाजूने वेतन श्रेणी देतो व आमच्यावर तेवढी जिम्मेदारी असून ग्रामपंचायत स्तरावर आम्ही काम करतो, आपल्या जीवाची पर्वा नाही करत। आम्ही कोरोना काळात सुद्धा आपल्या परिवाराची, आपल्या जीवाची पर्वा न करता आम्ही शासनाच्या जे वेळोवेळी जे धोरण अवलंबिले त्याला आम्ही आपलं अंगीकारून काम केलेलं आहे। आपल्या जीवाची पर्वा नाही केली व शासन आम्हाला तुटपुंज वेतन देत आहे तेही कुणा कर्मचाऱ्याला आता 2,000-2,500 रुपये असा वेतन आलेला आहे महिन्याचा। तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2 ते 2,500 मध्ये तो कर्मचारी म्हणून आपला परिवार कसा पालन करेल। आपल्या जर एका मोठी समस्या केव्हा येते, जर त्याच्या परिवारात जर आरोग्याशी निगडीत कोणाच्या काही प्रकृती बिघडली, त्याला दवाखान्यात न्यायचे असलं तर तो चांगला डॉक्टरकडे नेऊ शकत नाही। ही आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वर अत्यंत वाईट परिस्थिती ह्या शासनाने आणलेली आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। आम्ही वयाच्या 58 वर्षापर्यंत काम करतो, पण त्याच्यानंतर आम्हाला जीवन जगण्याकरिता पेन्शनसुद्धा लागू नाही, ते पेन्शन मिळाली पाहिजे। आज शासन ज्यांचे 60-65 वर्ष झालं त्यांना पोट भरण्यासाठी 1,000, 1,500, 2,000 रुपये असा पेन्शन रूपाने देतो, पण आमच्या कर्मचाऱ्यांना ते सुद्धा लागू नाही। म्हणून आमची दुसरी मागणी आहे की आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे। आमची तिसरी मागणी आहे की शासनाने आम्हाला उपदान दिला पाहिजे। आम्ही नोकरी झाल्याच्या नंतर जे निवृत्त झाल्याच्या नंतर आम्हाला जीवन जगण्यासाठी उपदान दिला पाहिजे। आमची चौथी मागणी आहे की आमच्या पगारातून व शासनाचा हिस्सा GPF कपात केला जातो, पण बँकेत जमा झाल्याच्या नंतर त्यांचा व्याज मिळत नाही। म्हणून आम्हाला EPF कार्यालयात जर आमचे GPFची रक्कम जर EPF कार्यालयात जमा झाली तर आम्हाला व्याज मिळेल, आम्हाला आर्थिक समस्या थोडा हातभार मिळेल। पाचवी मागणी आहे, आतापर्यंत वेळोवेळी अधिवेशनं झाली, मोर्चे झाली, माननीय मुख्यमंत्री साहेब आले, उपमुख्यमंत्री आले, ग्रामविकास मंत्री आले, माननीय आमदार आले, यांनी आम्हाला खूप आश्वासन दिली, पण आजपर्यंत आमच्या समस्याकडे कोणत्याही शासनाने पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिलं नाही। म्हणून आज आम्हाला
या ठिकाणी बसावं लागलं. म्हणून आमची मुख्य मागणी आहे की कलम 61मध्ये सुधारणा करून किंवा रद्द करून आम्हाला वेतन श्रेणी द्यावं. त्याकरिता आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद समोर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये 27 जिल्हा परिषद समोर आमचे कर्मचारी काम बंद करून आपल्या मागणीला घेऊन बसलेले आहेत. आज गोंदिया जिल्ह्यातील आम्ही या 4 दिवस झाले बसलो आहोत, पण शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आमच्या मंडपात जिल्हा परिषदेकडून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी प्रतिनिधी आलेला नाही. ही आम्हाला एक मोठी शोकांतिका वाटते की आम्ही ज्या स्तरावर काम करतो छोटे कर्मचारी आहो, पण त्या शासनाला आमच्यासोबत काही घेणं देणं नाही असं समजून येत आहे. बघू, आज 4था दिवस आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपल्या प्रतिनिधी पाठवतात की स्वतः येतात, त्याच्यानंतर बघू. आणि जर आमच्या ह्या मागण्या शासनाने विचारात घेऊन पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळात आम्ही खूप मोठा असा प्रचंड मोठा असा तीव्र आंदोलन करू. जे जमेल ते करू, पण आम्ही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तत्पर राहू या क्षणी आपल्याला सांगू इच्छितो. दर्शकों, देखा आपने ग्राम पंचायत के कर्मचारी रहते हैं उन्होंने क्यों काम बंद आंदोलन किया और उनका क्या कहना था। सबसे बड़ी उनकी जो मांग थी वेतन श्रेणी को लेकर, और वेतन श्रेणी अब बढ़ती है या नहीं बढ़ती, या यहाँ के जिस तरीके से पदाधिकारियों ने बताया कि अभी तक के शासन का कोई भी प्रतिनिधि मंडल हमें मिलने नहीं आए, अब मिलने आते हैं या नहीं आते, ये भी एक सवाल बनकर रहेगा है। दर्शकों अगले पार्ट में पार्ट 2 के साथ ग्राउंड रिपोर्ट के साथ मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमाय।